नमस्कार मित्र हो, मी डी.एन. मोरे, पीपल्स कॉलेज नांदेड. केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मंजूर केले आहे. या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चर्चा, त्याचे विश्लेषण, त्याची चिकित्सा आपण विविध भागात करणार आहोत. आजच्या पहिल्या भागात उच्च शिक्षण संस्थांची नवीन धोरणाने केलेली पुनर्रचना, त्याचे शिक्षण क्षेत्रावर होणारे चांगले वाईट परिणाम आणि त्यावरील उपाय याचा लेखाजोखा मांडणार आहोत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने विद्यापीठावर संलग्नित महाविद्यालयांचा पडलेला भार ही मूलभूत समस्या नमूद केली आहे. ब्रिटिश काळापासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये ॲफिलिएशन सिस्टीम राबविली जात आहे. या संलग्नित महाविद्यालयाच्या प्रक्रियेमध्ये आज मितीला सरासरी 300 ते 400 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. परिणामी विद्यापीठे हे परीक्षा केंद्रे बनली आहेत. खरे तर ज्ञान निर्मिती व सक्षम विद्यार्थी घडविणे हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु परीक्षा घेणे, निकाल लावणे व पदव्या देणे यावर विद्यापीठांना बरीचशी शक्ती आणि वेळ खर्च करावा लागत आहे. प्रोफेसर डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत कोठारी आयोगानेही शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची नितांत गरज असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. विद्यापीठ शिक्षण आयोग, राष्ट्रीय ज्ञान आयोग, यशपाल समिती व देशातील अनेक शिक्षण तज्ञांनीही ॲफिलिएशन सिस्टीमचा उच्च शिक्षण क्षेत्रावर होत असलेला दूरगामी परिणामाची चर्चा त्यांच्या अहवालामध्ये करून काही शिफारसी सुचविल्या होत्या. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या ड्राफ्ट कमिटीनेही संलग्नित महाविद्यालयाचा विद्यापीठावर पडलेला बोजा आणि त्यामधून ज्ञान निर्मिती करण्याकडे विद्यापीठाचे होत असलेले दुर्लक्ष हे अधोरेखित केले आहे आणि म्हणून त्यावर उपाययोजनाही या शिक्षण धोरणाने सुचविल्या असून या शिक्षण धोरणात ॲफिलिएशन सिस्टीम टप्प्याटप्प्याने 2035 पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे या धोरणाने सुचविले आहे. ॲफिलिएशन सिस्टीम बंद करून महाविद्यालयांना ऑटोनॉमी स्वायत्तता देणे या धोरणाने बंधनकारक केले आहे. त्यासोबतच एक विद्याशाखा आणि कमी विद्यार्थी संख्या असलेली महाविद्यालये बंद करून त्यांचे
एकत्रीकरण बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थात करण्याचे या धोरणाने प्रस्तावित केले आहे. 3000 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल अशी बहुविद्याशाखीय विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांचे क्लस्टर्स, नॉलेज हब्स स्थापन करण्याचे या धोरणाने सुचविले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने उच्च शिक्षण संस्थांचे 3 भागात वर्गीकरण करण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या गटात संशोधनावर भर देणाऱ्या विद्यापीठांचा समावेश केला असून ही विद्यापीठे अध्यापन आणि संशोधनावर समान भर देणार आहेत. विशेषतः सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यापीठामध्ये पदवी वर्गाचे अध्यापन केले जात नाही. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने विद्यापीठामध्ये ही पदवी अभ्यासक्रम सुरुवात करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली होती. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनाचे कार्य समान पद्धतीने चालेल अशी महत्त्वपूर्ण शिफारस या धोरणात केली आहे. दुसऱ्या गटात अध्यापन विद्यापीठांचा समावेश करण्यात आला असून ही विद्यापीठे पदवी, पदव्युत्तर शिक्षणावर भर देतील. त्यासोबतच संशोधनही या विद्यापीठामध्ये केले जाणार आहे. तिसऱ्या गटात महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला असून महाविद्यालये ही विद्यापीठाशी संलग्नित असणार नाहीत. सर्व महाविद्यालयांना ऑटोनॉमी घेणे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने बंधनकारक केले आहे. टप्प्याटप्प्याने या महाविद्यालयांना ऑटोनॉमी दिली जाणार असून फक्त महाविद्यालयांचे 2 प्रकार असणार आहेत. एक विद्यापीठाशी कॉन्स्टिट्युएंट असलेली कॉलेजेस आणि 2 स्वायत्त महाविद्यालये. या स्वायत्त किंवा स्वयंचलित महाविद्यालयांना एका गटातून म्हणजे टीचिंग युनिव्हर्सिटीज मधून रिसर्च युनिव्हर्सिटीज मध्ये जाता येणार आहे. त्यांनी आतापर्यंत आखलेले प्लॅन्स, त्याची परिणामकारकपणे केलेली अंमलबजावणी आणि समाजाला दिलेले योगदान या बेसिसवरती या महाविद्यालयांना अध्यापन किंवा संशोधन विद्यापीठांचा दर्जा देण्याचेही राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित केले आहे. 2030 पर्यंत या ऑटोनॉमस कॉलेजेसना बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरुवात करण्याची संधी देण्यात आली असून 2040 पर्यंत ही सर्व स्वायत्त महाविद्यालये बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थात ज्यामध्ये हजारो विद्यार्थी प्रवेशित होतील अशी
योजना या धोरणाने आखली आहे. नवीन शिक्षण धोरणाने 2030 पर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही ठिकाणी एक असे एक बहुविद्याशाखीय महाविद्यालय स्थापन करण्याचेही प्रस्तावित केले आहे. त्यासोबतच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षणाची संधी प्राप्त होण्यासाठी मॉडेल मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज स्थापन करण्याचेही सुचविले आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने संस्थात्मक बदलामध्ये जे 3 मुख्य बदल सुचविले आहेत त्यापैकी एक, ॲफिलिएशन सिस्टीम येत्या 15 वर्षात बंद करणे. 2, महाविद्यालयांना मॅन्डेटरी ऑटोनॉमी देणे. आणि 3, एक विद्याशाखा आणि कमी विद्यार्थी संख्या असलेली महाविद्यालये बंद करणे. आता या 3 प्रमुख बदलाचा उच्च शिक्षणावर जो काही चांगला आणि वाईट परिणाम येत्या काळामध्ये होणार आहे त्याची आपण चर्चा करूयात. विशेषतः ॲफिलिएशन सिस्टीम बंद करण्याची शिफारस विविध आयोग आणि समित्यांनी केली होती, परंतु ते करत असताना त्यावर प्रभावी उपाययोजना ही कोठारी कमिशन, यशपाल कमिशन आणि राष्ट्रीय ज्ञान आयोगाने सुचविल्या होत्या. विशेषतः या आयोगाने ॲफिलिएशन सिस्टीम कमी करताना राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केंद्रीय विद्यापीठांच्या संख्येत वाढ करून जिल्हा पातळीपर्यंत विद्यापीठाचा विस्तार करण्यासाठी 2015 पर्यंत 1500 सर्वोत्तम महाविद्यालयांना विद्यापीठीय दर्जा देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केलेली होती. त्यासोबतच प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1500 सर्वोत्तम महाविद्यालयांना विद्यापीठीय दर्जा देऊन दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची शिफारस केलेली होती. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी म्हणून TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीनेही एका विद्यापीठाला 100 महाविद्यालये संलग्नित ठेवावीत अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली होती. परंतु के. रंगन यांच्या समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या 39,931 महाविद्यालये आणि 993 विद्यापीठांचे बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थात रूपांतर करण्याचे प्रस्तावित केले असून ती शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणाने मंजूर केली आहे. याचे दूरगामी परिणाम शिक्षण क्षेत्रावर येत्या काळामध्ये होणार आहेत. विशेषतः या बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेत
एक विद्याशाखा आणि 3000 विद्यार्थी संख्या पेक्षा कमी असलेली महाविद्यालये हे बंद केली जाणार आहेत. बंद करण्याच्या प्रक्रियेत विशेषतः ग्रामीण, आदिवासी, मागास, डोंगराळ भागात सुरुवात करण्यात आलेल्या महाविद्यालयांचा समावेश होईल. 2018-19च्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या सर्व्हेनुसार 34.8% महाविद्यालये हे एक विद्याशाखेची आहेत. याचा अर्थ 34.8% महाविद्यालये या नवीन शिक्षण धोरणानुसार बंद होतील. नंबर 2, 60.53% महाविद्यालये हे ग्रामीण, आदिवासी आणि डोंगराळ भागात आहेत. त्यांची पटसंख्या हे ओघाने 3000 पेक्षा कमी असेल हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 60.53% महाविद्यालये कमी पटसंख्येच्या कारणामुळे बंद होणार आहेत. परिणामी तेथील शिक्षक, विद्यार्थी, भौतिक सुविधा आणि इमारती यांचे काय करायचे हाही एक नवा प्रश्न येत्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रातील धोरणकर्त्यासमोर उभा टाकणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या सर्व्हेनुसार 3000 किंवा त्यापेक्षा जास्त पटसंख्या असलेली केवळ 4% महाविद्यालये आपल्या देशामध्ये आहेत आणि 16.3% महाविद्यालये हे 100 विद्यार्थी पटसंख्येच्या खालील आहेत. म्हणजे फक्त 4% महाविद्यालये 3000 पटसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त पटसंख्या असल्याच्या कारणामुळे हे टिकली जाणार आहेत आणि इतर महाविद्यालये कमी पटसंख्या आणि एक विद्याशाखा असल्यामुळे या महाविद्यालयामध्ये त्यांचं बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थेत मर्ज करण्याच्या शिफारसीमुळे ही महाविद्यालये विलीन होतील. दुसरा मुद्दा या धोरणाने जो काही सुचविला आहे तो आहे स्वायत्ततेच्या संदर्भामध्ये. सर्व महाविद्यालयांना स्वायत्तता घेणे या नवीन धोरणाने बंधनकारक केले आहे. स्वायत्तता म्हणजे अकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फिनान्शियल ऑटोनॉमी. एके बाजूला अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमीची काही अंशी उच्च शिक्षण संस्थांना वकिली करता येणे शक्य आहे, ती घेता येणेही शक्य आहे. ज्या उच्च शिक्षण संस्था भौतिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यांच्याकडे सगळ्या पायाभूत सोयी सुविधा आहेत, त्यांना अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी त्यांची इच्छा असेल तर त्यांना घेण्यास काही हरकत नाही. परंतु वित्तीय स्वायत्तता महाविद्यालयाला दिली तर उच्च शिक्षण संस्थांचे संपूर्ण खाजगीकरण येत्या काळामध्ये होईल आणि भारतीय संविधानाने ठरवून दिलेली जी काही जबाबदारी आहे, सर्वांना समान, मोफत, सक्तीचे आणि बंधनकारक शिक्षण देणे हे घटनेने बंधनकारक केले आहे, त्यापासून आपण दूर जातो की काय अशी एक शंका निर्माण होते आहे. आणि म्हणून या 4 गोष्टीचे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये दूरगामी परिणाम होणार आहेत. आणि म्हणून यावरील उपाय काय याचीही चर्चा करणे
आवश्यक आहे. या धोरणाने जो एक बदल यामध्ये सुचविलेला आहे तो स्वागतार्ह आहे. तो असा की IIM च्या धर्तीवर मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज स्थापन करण्याचा विविध आयोग आणि समित्यानेही केंद्रीय विद्यापीठे, IIT, IIM, राज्य विद्यापीठे यांच्या संख्येत वाढ करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही विद्यापीठे स्थापन करण्याचे सुचविलेले आहे. त्याच धर्तीवर या धोरणानेही मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीची स्थापना करण्याचे प्रस्तावित केले आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. त्यासोबतच मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक या प्रमाणात स्थापन करण्याचेही या धोरणाने सुचविलेली बाब स्वागतार्ह आहे. आणि म्हणून ॲफिलिएशन सिस्टीम कमी करत असताना ॲटोनॉमी प्रत्येक महाविद्यालयाला देणे हा काही व्यवहार्य पर्याय ठरू शकत नाही. त्याऐवजी कोठारी कमिशन, राष्ट्रीय ज्ञान आयोग, यशपाल समिती, सुब्रमण्यम समिती या सर्व समित्यांनी आणि आयोगांनी सुचविलेल्या शिफारसीची उच्च शिक्षण संस्थांची पुनर्रचना करताना विद्यापीठांची संख्या, इथल्या विद्यार्थी संख्या 18 ते 23 वयोगटातील यांच्या प्रमाणात कशी वाढेल या दृष्टीने धोरणकर्त्यांनी विचार करावा. ते करणे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे असे मला वाटते. या धोरणातला दुसरा एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे 2035 पर्यंत विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश प्रमाण 50% पोहोचविण्याचे ठेवलेले उद्दिष्ट. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या 2018-19 अहवालानुसार भारतातील उच्च शिक्षण संस्था 18 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण हे 26.3% आहे. 26.3% वरून 2035 पर्यंत हे प्रवेश प्रमाण 50% पर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने निश्चित केले आहे. ही समाधानाची आणि स्वागतार्ह बाब आहे. विशेषतः विकसित राष्ट्रांमध्ये, त्यामध्ये अमेरिकेमध्ये 88% 18 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण संस्थात प्रवेश प्रमाण आहे. रशियामध्ये 76%, ब्रिटनमध्ये 59%, ब्राझीलमध्ये 36%, दक्षिण कोरियामध्ये 96%, कॅनडा व जर्मनीमध्ये 100% असे प्रवेश प्रमाण उच्च शिक्षण संस्थात या विकसित राष्ट्रांमध्ये आहे. या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतामध्ये हे प्रवेश प्रमाण अत्यल्प आहे आणि म्हणून या धोरणाने हे प्रवेश प्रमाण वाढविण्याचे ठेवलेले उद्दिष्ट हे महत्त्वपूर्ण आहे. परंतु त्याची प्रत्यक्ष प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. एके बाजूला ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ भागामध्ये शिक्षणाचा
विस्तार करण्यासाठी सुरू केलेल्या उच्च शिक्षण संस्था बंद करण्याचे हे धोरण सांगते, तर दुसऱ्या बाजूने हा GR 2035 पर्यंत 50% पोहोचविण्याचे उद्दिष्टही ठेवते. हे कुठेतरी एकमेकाला कॉन्ट्राडिक्टरी होते की काय, असा एक प्रश्न पडतो आहे. त्यामुळे ड्रॉप आउट रेशिओ कमी करणे आणि प्रवेश प्रमाण उच्च शिक्षणामध्ये वाढविण्याच्या दृष्टीने काही एक पावले धोरण करताना येत्या काळात उचलावी लागणार आहेत आणि ते उचलण्याच्या दृष्टीने हे धोरणकर्ते निश्चितपणे काम करतील अशी आपण अपेक्षा करूयात. तिसरा जो काही बदल संस्थात्मक पुनर्रचनेच्या संदर्भात या धोरणाने सुचविलेला आहे तो म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स विकसित करण्याच्या संदर्भात. परंतु यामध्ये मात्र खाजगी उच्च शिक्षण संस्था विकसित करण्यावर, त्यांना प्रमोट करण्यावर अधिक भर या धोरणाने दिलेला आहे. या धोरणातला चौथा महत्वपूर्ण बदल हा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन देण्याच्या संदर्भात आहे. हे धोरण सायन्स, वोकेशनल, प्रोफेशनल आणि सॉफ्ट स्किलचे काही विषय एकत्रित करून लिबरल आर्ट्स एज्युकेशन देऊ इच्छित. उदाहरणार्थ मानवीय विद्या शाखा च्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग या डिसिप्लिन मधले काही विषय शिकता येतील. त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मानवीय विद्या शाखेतील सामाजिक शास्त्र आणि भाषेचे विषय शिकता येतील. अशी एक महत्वपूर्ण शिफारस या धोरणाने केलेली आहे. अभ्यासक्रम आणि कोर्स ऑप्शनच्या संदर्भामध्येही या धोरणाने लवचिकता ठेवलेली आहे. अभ्यासक्रम ठरविण्याच्या संदर्भात संस्था आणि फॅकल्टींना ऑटोनॉमी देण्याचंही या धोरणाने ठरविलेलं आहे. विशेषतः पेडॉगॉजीच्या संदर्भात, अध्यापन शास्त्राच्या संदर्भात कम्युनिकेशन, डिस्कशन, डिबेट, रिसर्च यावर अधिक भर या धोरणाने दिलेला आहे. विद्यार्थ्यांना लर्निंग करत असताना किंवा एखादा कोर्स पूर्ण करत असताना इंटर्नशिप सुद्धा या धोरणाने इंट्रोड्यूस केलेली आहे. इंडस्ट्री, बिझनेस, आर्ट, क्राफ्ट सोबत या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी हेही धोरण देऊ इच्छित. संशोधन फॅकल्टी सोबत किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांसोबत ही या धोरणाने करण्याची मुभा विद्यार्थ्यांना या धोरणाने दिलेली आहे. आजच्या भागातला शेवटचा घटक आपण पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या पुनर्रचनेच्या संदर्भाने चर्चेसाठी घेणार आहोत. सध्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये पदवीचा कोर्स हा 3 वर्षाचा आहे. या नवीन धोरणाने पदवी कोर्स, पदवीचा अभ्यासक्रम हा 3 किंवा 4 वर्षाचा या पद्धतीने फ्लेक्झिबल ठेवला असून विद्यार्थ्यांना मल्टिपल एक्झिटचं ऑप्शनही दिलेला आहे. 1 वर्षाचा कोर्स विद्यार्थ्यांनी पूर्ण केला तर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. 2 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला डिप्लोमा, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा हे दिलं जाईल. 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बॅचलरची डिग्री, तर 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना
डिग्री विथ रिसर्च दिली जाणार आहे। हे मॉडेल युरोपच्या धर्तीवर या धोरणाने स्वीकारलेले आहे। मल्टिपल ऑप्शन दिल्यामुळे काही प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होणार आहेत। ड्रॉप आउट रेशिओ उच्च शिक्षणामधला अधिक वाढत असताना जे 1 वर्षाची डिग्री विद्यार्थ्यांनी करावी, त्यांनी सर्टिफिकेट घ्यावं आणि त्यांना परवडेल अशा पद्धतीनं कोणतं तरी काम करावं, असं तर हे धोरण सांगत नाही ना, असा एक प्रश्न निर्माण होतो आहे। आणि म्हणून एकदा उच्च शिक्षण संस्थात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याच्या नंतर त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला पाठबळ देणं, त्याला मदत करणं ही शासनाची जबाबदारी भारतीय संविधानाने बंधनकारक केलेली आहे। त्यामुळे या मल्टिपल एक्झिट ऑप्शनमुळे अधिक ड्रॉप आउट रेशिओ वाढेल अशी एक भीती निर्माण होते आहे। पीजीचा कोर्स 2 वर्षाचा आहे। त्यामध्ये एक बदल त्यांनी सुचविलेला आहे। 4 वर्षाचा डिग्री विथ रिसर्च हा बॅचलरचा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पीजीचा कोर्स फक्त 1च वर्ष करावा लागणार आहे, तर 3 वर्षाची बॅचलर डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र 2 वर्षाचा पीजीचा कोर्स करावा लागेल। या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने एमफिल बंद केले आहे। पीएचडी ला मात्र या धोरणाने प्रोत्साहन दिले आहे। 4 वर्षाची बॅचलर डिग्री विथ रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट पीएचडी साठी प्रवेश घेता येणार आहे आणि त्यासोबतच मास्टर डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पीएचडी साठी प्रवेश घेता येणार आहे। थोडक्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उच्च शिक्षण संस्थांची पुनर्रचना आणि एकत्रीकरणाच्या संदर्भात आजच्या भागात आपण सविस्तर चर्चा केली आहे आणि त्याचे उच्च शिक्षण क्षेत्रावर येणाऱ्या काळात होणारे दूरगामी परिणाम आणि त्यावरील प्रभावी उपायांची चर्चेचा लेखाजोखाही आपण या ठिकाणी मांडलेला आहे। आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।